आहेत. जसे की बारामतीतील डॉक्टरांसाठी दर शुक्रवारी नंददुलाल प्रभूजींचे लेक्चर्स अरेंज केलेले आहेत. इस्कॉन बालगोपाल कमिटीतर्फे लहान मुले आणि पौगंड अवस्थेतील मुलींसाठी वेगवेगळ्या विषयांवर लेक्चर सिरीज अरेंज केलेले आहेत. आणि इस्कॉन बारामती वैष्णवी कमिटीतर्फे महिलांसाठी दर गुरुवारी वेगवेगळ्या विषयांवर लेक्चर्स दिले जातात. त्यामुळे हा लॉकडाऊन आपण पॉझिटिव्हली विचार करू शकतो. लॉकडाऊनचा पॉझिटिव्हली विचार करू शकतो. पण सध्या पॉझिटिव्ह हा शब्द इतका बदनाम झालेला आहे की आपल्याला माहितच आहे. पण या कोविड-19 किंवा नॉव्हेल कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो यासाठी आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी डॉक्टर दीपाली शिंदे आणि मिसेस निलिमा पेंढारकर या व्यक्ती आपल्याला लाभलेले आहेत. थोडासा त्यांचा परिचय. डॉक्टर दीपाली शिंदे या डॉक्टर महेश काटे बारामतीतील वेल नोन ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट त्यांच्या भगिनी आहेत. त्या स्वतः आयुर्वेदाचार्य असून इस्कॉन बालगोपाल कमिटीच्या त्या मेंबर आहेत वन ऑफ द मेंबर्स. आणि नैसर्गिक उपचारांनी आपण या काळात कसे सुरक्षित राहू शकतो याविषयी त्या मार्गदर्शन करतील. वेळोवेळी त्यांनी वसुंधरा वाहिनीवरूनही वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती केली आहे. मिसेस निलिमा पेंढारकर या विद्याप्रतिष्ठान इन्स्टिट्यूटमध्ये मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र या डिपार्टमेंटच्या हेड आहेत. आणि सायन्सच्या माध्यमातून या व्हायरस विषयी आणि त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करता येईल याविषयी त्या मार्गदर्शन करतील. तरी मी या दोघींना इथे बोलण्यास आमंत्रित करते. हरी बोल. धन्यवाद रेखा माताजी, इतकी छान ओळख करून दिली. इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित आज बारामती वैष्णवींसाठी हा आयोजित कार्यक्रम यासाठी आपण सुरुवात करत आहोत. मंगलाचरणने सुरुवात करूया. आवाज येतोय व्यवस्थित माताजी? छान येतोय माताजी. ओके. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्री गुरु श्रीयुतां पदकमलं श्री गुरु वैष्णवांच श्री रूपं साग्रजात परिगणन संहिता कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पदां. अशा रीतीने मंगलाचरणानंतर आपण आज इस्कॉन बारामती वैष्णवी समिती आयोजित करुणाशी सामना हे एक उद्बोधनपर व्याख्यान आयोजित केलेलं आहे. यासाठी डॉक्टर दीपाली शिंदे माताजी ज्या आयुर्वेदाचार्य आहेत आणि मी स्वतः आपणास मार्गदर्शन करीत आहोत. खरं तर इस्कॉन बारामती नेहमीच वेगवेगळे नवनवीन उपक्रम घेऊन आपल्या समोर उपस्थित असते आणि यामध्ये बारामती वैष्णवी देखील मागे नाही. बारामतीतील महिलांचा आध्यात्मिक असेल, भावनिक असेल, सामाजिक असेल, फिजिकल दृष्ट्या असेल, पॅरेंटिंग असेल, आरोग्य दृष्ट्या असेल, असं वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात नेहमीच अग्रेसर असतं. आज लॉकडाऊनचा 121वा दिवस आहे आपला. आताच रेखा माताजींनी सांगितले की 4 महिने उलटून गेले आणि जागतिक आरोग्य संघटनेने या कोरोना नावाचं संकट जाहीर केलेलं होतं. खरं तर हा कोविड-19 हा जो आजार आहे तो आपल्या रोगप्रतिकार शक्तीला आवाहन करतो आणि श्वसन संस्थेला बाधित करतो. आणि आताच आपण हिज होलीनेस भक्ती चारू महाराज हे गोलोकधामात गेलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला एक खूप मोठं व्हॅक्यूम जाणवलं की आपल्याला आता यापुढे मार्गदर्शन कसं मिळेल म्हणून. आणि या पार्श्वभूमीवरती की आपल्याला जाणवलं की खरंच एका भक्ताचं, वैष्णवाचं, गुरु महाराजांचं आयुष्य आपल्यासाठी किती अनमोल आहे. एका भक्तासाठी आपले गुरु महाराज गॅलन्स ऑफ ब्लड ड्रेन करत असतात आणि त्यामुळे आपल्याला भक्ती करायची असेल, सेवेची सुसंधी साध्य करायची असेल आणि भगवंतांचा प्रचार करायचा असेल तर आपलं हे परम कर्तव्य आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी व्यवस्थितपणे घ्यायला हवी. तशा रीतीने या कोविड म्हणजे SARS-CoV-2 हा जो व्हायरस आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमामध्ये. स्ट्रक्चर ज्याला आपण संरचना असं म्हणतो, मी थोडक्यात सांगते.
इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे ज्याला आपण सूक्ष्मदर्शक यंत्र असं जे म्हणतो, इलेक्ट्रॉन वापरून मॅग्निफिकेशन करून जे आपल्याला इमेजेस मिळतात, म्हणजे लाखो पटीने एनलार्ज करून ही आपल्याला या व्हायरसची इमेज मिळालेली आहे. ऍक्च्युली हा जो गोलाकार दिसणारा व्हायरस जो आहे तर त्याचा व्यास हा साधारणपणे 100 नॅनोमीटर आहे. म्हणजे आम्ही मायक्रोबायोलॉजी शिकवतो तर यामध्ये बॅक्टेरियाची साईज ही मायक्रोमीटर मध्ये असते. म्हणजे एका केसाच्या टोकावर 1000 बॅक्टेरिया बसू शकतात आणि त्या एका बॅक्टेरियामध्ये हे 100 व्हायरस आरामात बसू शकतात. म्हणजे हे इतके सूक्ष्म आहे, म्हणून यांना आपण अतिसूक्ष्म व्हायरसेस, अतिसूक्ष्म ऑर्गॅनिझम जीव असं म्हणतो. तर यामध्ये हा जो मी दाखवती आहे ह्या गोलाकार स्ट्रक्चर मध्ये हे बाहेरचं कोरोना लाईक स्ट्रक्चर, ज्याला आपण छान मुकुट, लॅटिन भाषेमध्ये कोरोना म्हणजे मुकुट, आणि छानपैकी डेकोरेटिव्ह असं हे स्ट्रक्चर, याला आपण स्पाइक प्रोटीन असं म्हणतो. स्पाइक ग्लायकोप्रोटीन आहे. हे महत्वाचे आहे, मी यासाठी दाखवलं की याच्या बेसिसवर आपण व्हॅक्सिन्स बनवतो. तर बाकीचे एम प्रोटीन, हिमॅग्लुटिनिन, एस्टरेज, एन्व्हलप, ई प्रोटीन आहेत, आणि हे सगळ्यात आतमधल्या गाभाऱ्यात दिसतं जे आहे अंतरंग स्ट्रक्चर मध्ये, आतल्या गोलमध्ये स्पायरल लाईक दोऱ्या दोऱ्यासारखं. तर त्याचा हा जेनेटिक मटेरियल आहे, ज्याला आपण RNA असं म्हणतो. आपल्यामध्ये DNA असतो बाकीच्या सर्व सजीवांमध्ये. खरं तर या विषाणूंना जिवंत म्हणायचं किंवा नाही, ऍक्च्युली ते बॉर्डर लाईन वरती असतात आणि त्यांच्यामध्ये प्रगत अशा प्रकारचा गुणसूत्र नसतात, आणि म्हणून RNA हे जरा कमी प्रतीचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते त्यांच्यामध्ये असतं. साधारण 27 KB ते 32 KB इतकी लेंथ असलेलं हे जेनेटिक मटेरियल असतं. दिसायला खूप सुंदर आहे हा विषाणू, म्हणजे अभ्यासाला देखील इंटरेस्ट येईल असा. कोरोना व्हायरस तसं बघायला गेलं तर हा व्हायरसांचा एक गट आहे, जे आपण सस्तन प्राणी जसं माकड आहे, आपण मनुष्य आहोत, गायी असतील, डुकरं असतील, किंवा खवले मांजर असतील किंवा उंट असतील, जे पिलांना जन्म घालतात यांना सस्तन प्राणी असं म्हणतात. तर ह्या सस्तन प्राण्यांमध्ये किंवा पक्ष्यांमध्ये हे रोग निर्माण करू शकतात. तर यामध्ये प्राण्यांमध्ये शक्यतो आपल्याला अतिसार किंवा श्वसन रोगासंबंधी अशा या रोगाची लक्षणं आढळतात, आणि ह्या विषाणूचा प्रसार मानवामध्ये श्वसन संसर्गाने होतो. बऱ्याचदा हा सौम्य प्रकारचा असतो, तसा प्राणघातक देखील नाहीये. कारण असं बघण्यात आलेलं आहे की जवळपास 80% ज्या कोविड केसेस आहेत तर त्या काही फारशा धोकादायक लक्षणं दाखवत नाहीयेत आपल्याला. तर त्यामुळे हे काही प्राणघातक नाहीये. सगळ्यात महत्वाचं आहे की आपण ही भीती घालवायची आहे बेसिकली, की आपल्याला कोविड-19 हा जो आजार आहे तो जर आपल्याला झाला तर मी वाचणार नाहीये, तसं मुळीच नाहीये. तर सगळ्यात पहिल्यांदा मनातून ही भीती काढून टाकायची की हा आजार बरा होतो. कारण असं म्हणतात की पॉझिटिव्हिटी, आपल्याला माताजी, दीपाली माताजी सांगणारच आहेत की पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे, कारण याच्यामुळे अत्यंत चांगले चांगले हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात. तर अशा रीतीने हा व्हायरस सगळ्यात पहिल्यांदा 1930-1960 मध्ये देखील सापडलेला होता, की जो ब्रॉन्कायटिस वगैरेची जी लक्षणं आहेत त्या आजाराची आपल्याला दिसायची. त्यानंतर 2003 मध्ये आपल्याला SARS-CoV म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या स्ट्रेनची नावं दिलेली आहेत आपण. तर तो सार्स होता. त्यानंतर 2012 मध्ये त्याला मर्स आपण म्हणतो. सार्स म्हणजे सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. तर आपल्या श्वसन संस्थे रिलेटेड ज्या अत्यंत वेगवेगळी जी लक्षणं आहेत ती आपल्याला दिसतात, म्हणून ह्याला सार्स असं म्हटलं जातं. त्यानंतर 2012 मध्ये जो आपल्याला मर्स ह्या आजाराने थैमान घातलं होतं, या विषाणूने थैमान घातलं होतं, त्याला आपण म्हणतो मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम. तर असं बघण्यात आलं की सार्सचा धोका हा 10% मॉर्टॅलिटी रेट होता, म्हणजे मृत्यूचा दर हा असा होता, आणि मर्स या आजाराचा मृत्यू दर हा साधारणपैकी 34% होता. आणि त्या प्रमाणात आपण कोरोना विषाणूच्या बाबतीत बघितलं तर मृत्यू दर हा अत्यंत कमी आहे, 2.3%, 2.4%. आणि अजून जसजशा केसेस वाढत जात आहेत, सर्वायवलचं प्रमाण देखील वाढत आहे, आणि त्यामुळे हा मृत्यू दर अजूनही कमी होईल, आणि ही आनंदाची गोष्ट आहे.
तर अशा रीतीने 2020 साली महाराष्ट्रात या कोरोना विषाणूचा उद्रेक झाला. तर अशा रीतीने अशा छोट्या छोट्या सिम्पटम मधून हा विषाणू प्रगत होत गेला. कसं असतं, हे विषाणू स्वतःला खूप पटापट बदलत राहतात, कारण त्यांच्यामध्ये RNA नावाचं गुणसूत्र जे जेनेटिक मटेरियल असतं, तर त्यामुळे त्याच्यामध्ये पटपट बदल होतात आणि त्यामुळे कधी काही पॅथोजेनिक स्ट्रेन ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामुळे रोग होऊ शकतात, जास्त सिव्हिअर असतात, असे बदल हे त्यांच्यामध्ये होत असतात. तशा रीतीने या आजाराची पुनरुत्पत्ती दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की COVID-19 हे नाव का दिलेलं आहे. तर यामध्ये को म्हणजे कोरोना, VI म्हणजे व्हायरस, D स्टँड फॉर डिसीज, 19 म्हणजे 2019 मध्ये हा व्हायरस सापडलेला आहे म्हणून, आणि म्हणून या आजाराचं नाव हे COVID-19 असं ठेवलेलं आहे. तर हे व्हायरस जे असतात, जे विषाणू आपण म्हणतो, की ते खूप एखाद्या होस्टसाठी स्पेसिफिक असतात. म्हणजे कुणी व्हायरसेस झाडांना इन्फेक्ट करतात, कुणी प्राण्यांना करतात, कुणी माणसांना करतात. म्हणजे त्यांचं ते ठरलेलं आहे. म्हणजे समजा टोबॅको मोझॅइक व्हायरस असेल तो फक्त टोबॅकोच्या प्लांटला खातो. म्हणजे ज्या टोबॅको तंबाखूच्या झाडाच्या शेजारी कुणी काही ग्रो होत नाही, शेळी सुद्धा जात नाही त्या तंबाखूचं पान खायला. ओके, तर त्या ठिकाणी हे व्हायरस, जसं टोबॅको मोझॅइक व्हायरस असेल तर ते त्याला त्रास देतात. ते विषाणू कधीही आपले मित्र नसतात. तसं आम्ही मायक्रोबायोलॉजी मध्ये शिकवतो की खूप आपल्याला मैत्रीपूर्ण सुद्धा असे जीवाणू असतात, जीव असतात, पण विषाणू कधीही आपले मित्र असू शकत नाही, कारण ते नेहमी ज्या होस्टला इन्फेक्ट करतात, त्यांच्यावरती अटॅक करतात, तर त्यांना ते मारल्याशिवाय सोडत नाही, आणि म्हणून यांना होस्ट स्पेसिफिक असं म्हणतात. खरं तर हा विषाणू जो आहे, कोरोना व्हायरस ज्याला आपण म्हणतो, तर हा सगळ्यात पहिल्यांदा वेगवेगळ्या प्रजातींमध्ये आपल्याला बघायला मिळतो. इथे आपण फ्लोशीट मध्ये बघतो आहोत, रॅट दिलंय, बॅट दिलंय, पीक, कॅमल, काऊ, आणि यानुसार त्या स्ट्रेन मध्ये अजून त्याच्यामध्ये विकास होत गेला आणि सगळ्यात शेवटी ते माणसांमध्ये येऊन पोहोचलेले आहेत इन द इव्होल्युशनरी लॅडर मध्ये, असं म्हणूया आपण. तर माणूस हा सर्व प्रगत आहे आणि याच्यापर्यंत हा व्हायरस हा प्राण्यांपासून, याला ट्रान्समायग्रेशन असं म्हणतात, आणि ह्या विषाणूचा प्रादुर्भाव मग माणसांमध्ये देखील झाला. जे प्राण्यांना इन्फेक्ट करणारा हा विषाणू तो माणसांना इन्फेक्ट करायला लागला, आणि याला बरीच वर्ष मध्ये गेली. जसं 1902 पासून जवळजवळ 1930 पासून 2019 पर्यंत हा जो सगळा कालावधी आहे, यामध्ये स्वतःमध्ये डेव्हलपमेंट्स केल्या. सर्वात पहिल्यांदा याचा जगभरात उद्रेक जो झालेला आहे, तर आपल्याला जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे की चीनमधील वुहान या शहरामध्ये, जे चीन या देशामधल्या वुहान या शहरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या केसेस नोट डाऊन झाल्या 13 मार्च अखेर. किती साऱ्या पेशंटला लागण झाली, आणि आज आपण बघतो की जवळपास 1.4 कोटी जगभरातले लोक या आजारामध्ये आजतागायत सफर झालेले आहेत, केसेस आहेत, आणि साधारणपैकी 6 लाख डेथ या ठिकाणी म्हणजे मृत्यूचं प्रमाण झालेलं दिसतं. अशा रीतीने एका छोट्याशा हुबे प्रांतात एका शहरामध्ये हा जो आजार होता, तर तो सर्व जगभर पसरलेला आहे. तर त्यामुळे आजकाल काहीच लोकल राहिलेलं नाहीये. सगळं तुमचं जे जागतिक ग्लोबल आहे त्याचे पडसाद नक्कीच सर्व मानव जातीवर, एखादी चूक असेल आपल्याकडून, अशा ज्या गोष्टी असतात चुकीच्या केल्या जातात, तर त्याचे भोग हे सगळ्या जगाला सहन करावे लागतात. आणि त्यामुळे वैज्ञानिक असतील, शास्त्रज्ञ असतील ज्यांना आपण म्हणतो, किंवा कुणीही अशी चूक करू नये की ज्यामुळे सर्व मानव जातीला लाजिरवाणं वाटू शकतं. तर या रोगाची सिव्हिरिटी बघितली तर लस अजूनपर्यंत उपलब्ध नाहीये, आणि ह्युमन ट्रायल्स आता सुरू झालेल्या आहेत. पण लस ही काम काय करते, इथं आपण बघूया लस का आवश्यक असते म्हणून. तर जसं म्हणतो की आपण काट्यानेच काटा काढायचा असतो, आणि त्यामुळे हा जो व्हायरस असतो, विषाणू असतो, तर त्याची जो पॉवर आपण काढून टाकली आणि ती जर आपल्या शरीरात टाकून इनॉक्युलेट करून, ज्याला आपण म्हणतो, जर आपली रोगप्रतिकार शक्तीला जर आपण फसवलं, तर हा खरोखर व्हायरस नाही, खरोखरचा विषाणू नाहीये. ओके, म्हणजे प्रादुर्भाव करणारा नाहीये, त्यातल्या त्यात कमी पोटन्सी असलेला.
म्हणजे त्याची जी पॉवर आहे, पोटेन्शियल आहे, जसं एखादा मंत्री असतो आणि त्याची पॉवर ही त्याच्या चेअरमध्ये असते, त्याचप्रमाणे या विषाणूचे जे असे ठराविक गोष्टी जर आपण काढून घेतल्या आणि त्या व्यक्तीच्या शरीरात केल्या, तर आपल्या रोगप्रतिकार शक्तीला असं वाटतं की हा खरोखरचा विषाणू आहे, ते हल्ला करतात. आणि जेव्हा केव्हाही भविष्यामध्ये खरोखरचा विषाणू जेव्हा अटॅक करतो, तर त्यावेळेला आपली रोगप्रतिकार शक्ती ही प्रगत असल्यामुळे, कारण आधी कळलेलं असतं आणि त्यामुळे हल्ला करायला सोपं जातं. तर अशा रीतीने प्रत्येक पेशीवरती वेगवेगळ्या अॅनिमलच्या, प्राण्यांच्या म्हणजे आपल्या पण, तर आपल्या स्वतःचे रिसेप्टर्स असतात, MHC, MSC1, MSC2 वगैरे वगैरे. आणि त्यामुळे माझ्या रोगप्रतिकार शक्तीला जाणीव असते की माझ्या शरीराची पेशी कुठली आणि परकीय कुठली. ज्यावेळेस हा व्हायरस हा आक्रमण करतो आपल्या शरीरावरती, अत्यंत छोटा असतो, किरकोळ असतो, हा मनुष्य देह आहे. खरं तर मी मनुष्य आहे असं म्हणायला नको, कारण आपल्या पेशी जेवढ्या आहेत त्यापेक्षा 10 पटीने जास्त हे मायक्रोब्स असतात. तर अशा रीतीने हे जे विषाणू आहेत, तर हे विषाणू आपल्या पेशींशी इंटरॅक्ट करतात. ते वाढत जातात 2ची 4, 8, 10 अशा रीतीने इन हंड्रेड्स. आणि अशा रीतीने ही जी लस आपण जेव्हा करतो, तर त्यावेळेला हे रिसेप्टर्स आपण इनॅक्टिव्ह करून टाकतो आणि त्यामुळे मग ह्या आपल्या पेशींना काही होत नाही. आणि जेव्हा केव्हाही ऍक्च्युअली या विषाणूंचा हल्ला होईल, तेव्हा आपण सुरक्षित राहू शकतो. तर त्यासाठी लस आवश्यक आहे, कारण कुठल्याही विषाणूला मारण्यासाठी, इथं मारणं हा शब्द आलेला आहे, विषाणूला मारण्यासाठी आपण कारण तो जिवंत आहे की नाही हा इथून प्रश्न आहे. त्याला आपण मारू शकत नाही, कारण तो प्रत्येक पेशीच्या आतमध्ये जाऊन बसलेला असतो. आणि त्यामुळे फक्त आणि फक्त इलाज आहे की आपण आपली रोगप्रतिकार शक्ती ऍक्टिव्ह ठेवू शकतो. आणि त्यासाठी आपण व्हॅक्सिन, ज्याला आपण लस असं म्हणतो, ती घ्यायला हवी. तर जे काही आपण अँटीव्हायरल ड्रग्ज म्हणतो आहोत, वेगवेगळे जे शोध लागलेले आहेत, किंवा इन्फ्लुएन्झा फ्लूचे जे औषधं आहेत, किंवा HIV चे जे ड्रग्ज आहेत, औषधं साधारण 30 वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत. तर 30 या रोगासाठी देखील बरे करण्यासाठी वापरले जातात, ढोबळ मानाने. म्हणजे जसं आपण अंधारात गोळ्या मारतो, तर त्याच पद्धतीने या विषाणूला मारण्यासाठी आपण या वेगवेगळ्या औषधांची ट्रायल घेत आहोत, पण त्यांच्या बेसिक ऍक्शन हे आपल्याला माहित नाही. त्यानंतर अनुवांशिक बदल, कुठले कुठले जेनेटिक बदल जे आहेत, तो स्वतः विषाणू त्यांच्यामध्ये निर्माण करतो आणि आपल्या पेशीमध्ये देखील करतो. आपण या ठिकाणी बघू शकतो की हे जे कोरोना व्हायरस आहेत, या खाली दिलेल्या त्या 3 प्रकारच्या स्ट्रेन आहेत, ABC. आणि साधारणपणे यांच्यामध्ये असे थोड्या पद्धतीने बदल होत जातात आणि ते आपल्या पेशीतल्या DNA मध्ये असेल, यामध्ये देखील ते अनुवांशिकरित्या बदल घडवून आणतात आणि त्याच्या पुढे आपल्याला हे दिसतात इफेक्ट. आता कोरोना म्हटलं जातं की बाय टेररिझम करण्यात आलं. चीनने जगावरती वचपा काढण्यासाठी, अमेरिकेला शह देण्यासाठी आणि जगावरती आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अशा रीतीने हे जैविक हल्ला केलेला आहे असं बोललं जातं. तसं बघायला जातं तर मनुष्य कुठल्याही नवीन पद्धतीचा व्हायरस पूर्णपणे किंवा जीवाणू एक छोटासा जो आपल्या डोळ्यांनाही दिसत नाही, त्यांची आपण निर्मिती करू शकत नाही. आपण काही परमेश्वर नाहीये, तर भगवंत जे आहे ते सगळ्या गोष्टी निर्माण करत असतात. तर त्यामुळे अशी जी एक प्रोबॅबिलिटी आहे की त्यांनी हे केलेलं असावं, तर ती नाही. आणि दुसरीकडे आपण म्हणतो हो, हे त्यांनी केलेलं आहे का, कारण काही HIV चे जे जीन्स आहेत, तर ते आपल्याला या 10 वर्षात या HIV-तले जे जीन्स आहेत, तर ते गुणसूत्रे जी आहेत, तर ती याच्यामध्ये टाकलेली दिसतात कोविडच्या विषाणूमध्ये, कोरोना विषाणूमुळे. आणि चीनच्या प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीमध्ये हे वटवाघळावर चालणारे प्रयोग हे प्रचलित आहेत आणि त्यांनी हा अभ्यास केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी काही बदल हे निर्माण केले आणि त्या दृष्टीने त्याचं संक्रमण हे सर्व जगभर झालेलं आपल्याला दिसतंय. आज साधारण 120 देशांमध्ये या कोरोना विषाणूची लागण ही सर्व मॅनकाइंड मध्ये झालेली आहे. जमेची बाजू याच्यामध्ये काय चांगलं सांगता येईल, तर जर रोगप्रतिकार शक्ती खरोखर चांगली असेल, तर कोरोनाची लागण झालेले रुग्ण देखील लवकर बरे होतात.
त्यानंतर मी जसं सांगितलं की 1000मागे 24 म्हणजे 100त 2.4 म्हणजे 2.4% एवढाच मृत्यूदर आहे. त्यामुळे फारसे काही घाबरण्याची गरज नाहीये. लस ही उपलब्ध नसली तरी सुद्धा लोक बरे होत आहेत, ही अजून एक आनंदाची गोष्ट. आणि दुसरं, वैज्ञानिकांना पुरेपूर यश आलेलं आहे की या विषाणूचा RNA आणि बाकीचे प्रोटीन वेगळे करायचे, घटक शोधायचे, की त्या योगे आपल्याला पुढचं वॅक्सिन कॅन्डिडेट म्हणजे लस कशी निर्माण करायची याबद्दल गायडन्स मिळत आहे किंवा मिळत राहील. काळजी कशी घ्यायची आपण सगळे अवेअर आहोत की जाता येता छानपैकी सॅनिटायझरने हात धुवायचे, साबणाने हात धुवायचे, टिश्यू वापरायचा, कफिंग करताना, व्हाईल स्नीजिंग, टॉकिंग, कव्हर करायचं माउथ नोज असेल ते, इतरत्र सर्फेसेसला टच करत बसायचं गरज नाहीये किंवा आपल्याला दाराची कडी उघडायची, ह्या सगळ्या गोष्टी हँडल करताना केअरफुली करणं आवश्यक आहे. त्यानंतर इतर व्यक्तींशी बोलताना साधारणपणे 3 फूट किंवा 1 मीटर अंतर ठेवून बोललं तर असे हे फिजिकल डिस्टन्स मेंटेन केलेलं नेहमी बरं राहील. आणि आहार याबद्दल आपल्याला डॉक्टर दीपाली माताजी सांगणारच आहे. तशा रीतीने मास्क वापरणे, आपला देश खूप काळजी घेत आहे. आपलं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी वेळोवेळी निर्बंध जे आपल्याला सांगितलेले आहे त्यांचं तंतोतंत पालन आपण करणं आवश्यक आहे आणि काळजी घ्यायची. कारण असं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, की आपण रोगाचा जर प्रतिबंध केला तर ते रोग होऊन बरं होण्यापेक्षा हे नक्कीच चांगलं आहे. म्हणजे इकॉनॉमिकल दृष्ट्या देखील आणि फिजिकली पण, आणि मेंटल त्रास जो होणार आहे ते अजून वेगळंच आहे. तर त्यामुळे याचे जर बाकीचे पडसाद बघितले तर त्यामुळे आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. खरं तर कारण का औषधं जरी आपल्याला मिळाली, अवेलेबल झाली, व्हेंटिलेटर मिळाला, तरी पण दवा को इफेक्ट करना हो तो भी दुआ की जरूरत पडती है. म्हणून आपण सर्व वैष्णवास जे आहोत ते एकमेकांसाठी प्रे करतो. आपण जसं हिज होलीनेस भक्ती चारू महाराजांसाठी सर्वांनी जगभर प्रे केलेलं होतं, अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा रीतीने आपण एकमेकांसाठी प्रे करणं पण गरजेचं आहे. या रोगाचा फैलाव कसा होतो तर यामध्ये हे आपल्याला लंग दिसतीये. एक मिनिट, हे लंग दिसतीये आपल्याला. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे ट्रॅकिया पासून इथं खाली हे 2 लोब्स जे आहेत, हे आपलं हृदय आहे आणि हृदयाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला हे जे 2 लोब्स आहेत ते लंग्सचे लोब्स आहेत. म्हणजे हवेने भरलेल्या पिशव्या असं म्हटलं तरी चालेल. हवा म्हणजे ऑक्सिजन, आणि आपल्या शरीराला ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असते. प्रत्येक पेशीपर्यंत हा ऑक्सिजन जाऊन पोहोचला पाहिजे याची काळजी हे लंग्स आणि हे हृदय घेत असतं. तर रेस्पिरेटरी याला पण लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टचा हा भाग झाला असं आपण म्हणतो. आणि हे हृदय आहे. हृदय हे स्वच्छ रक्त म्हणजे शुद्ध रक्त, ऑक्सिजन पूरक रक्त, ऑक्सिजन युक्त रक्त हे सर्व शरीराला नेऊन पोचवत असतं आणि अशुद्ध रक्त परत हे लंग्स पर्यंत आणून सोडत असतं. तर अशा या लंग्स, जसं झाड असतं, झाडाला फांद्या असतात, ब्रांचलेट्स असतात, अजून छोट्या छोट्या फांद्या असतात, त्याच्या शेवटी पानं असतात. त्याच पद्धतीने आपण इथे बघूया की जाळीदार पद्धतीने ह्या ब्रांचेस आहेत. या ब्रांचेस यासाठी असतात की सरफेस एरिया वाढावा. जसं झाड असतं त्याचं जे खोड असतं अत्यंत कमी जागा व्यापतं, पण वरतीच आपण झाड बघितलं तर त्याला खूप साऱ्या फांद्या आणि पानं असतात. तर त्याच पद्धतीने सरफेस एरिया वाढवण्यासाठी, पृष्ठभाग वाढवण्यासाठी ह्या अशा रीतीने ब्रांचेस फैलावलेल्या असतात जाळीदार पद्धतीने. आणि याच्या सगळ्या शेवटी जसं पानं असतं झाडाला त्याच पद्धतीने या छोट्या छोट्या सॅक्स अल्विओलाय असतात. ओके, इथंच देखील आपण दाखवलेलं आहे छोटे छोटे सॅक्स अल्विओलाय. यामध्ये मध्ये मध्ये रक्तवाहिन्या आपल्याला दिसत आहेत. एक अल्विओलस जर आपण कन्सिडर केलं तर या ठिकाणी लंगचं प्रमुख काम आहे एक ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला करून देणं, आणि दुसरं जे शरीरामध्ये CO2 कार्बोनेटच्या स्वरूपात साचलेलं आहे त्याला गॅसच्या स्वरूपात मुक्त करणे इन द फॉर्म ऑफ CO2. तर ही 2 अत्यंत महत्वाची कामं ही
लंग्सची आहेत आणि यामध्ये सगळ्यात हा जे बुलबुला असं छोटा छोटा दिसतोय आपल्याला, तर हा तो आहे ज्याला आपण अल्व्हिओलाय असं म्हणतो, पिशवी, सॅक, अल्व्हिओलर सॅक. तर इथं आपल्याला दिसतंय की ह्या अल्व्हिओलर सॅक मध्ये 2 प्रकारचे सेल असतात आतमध्ये, टाईप 1 न्यूमोसाइट, टाईप 2 न्यूमोसाइट्स. तर टाईप 1 न्यूमोसाइट ज्या आहे या गॅस एक्सचेंजचं काम करतात. गॅस एक्सचेंज म्हणजे हे इकडं निळ्या निळ्या दिसतात आरबीसी, म्हणजे अशुद्ध रक्त घेऊन आले. हरी बोल. म्हणजे हे फुगतात अल्व्हिओलस असे, म्हणजे जेव्हा आपण ऑक्सिजन ब्रीथ इन करतो तर या फुगतात आणि ब्रीथ आउट करतो तर या सिंक होतात, अशा रीतीने कोलॅप्स होतात, फुगतात कोलॅप्स होतात, फुगतात कोलॅप्स होतात. तर या धडकन कोलॅप्स होऊ नये आणि ते स्मूथपणे व्हावं यासाठी या टाईप 2 न्यूमोसाइट ज्या आहेत तर ह्या अशा रीतीने लिक्विड तयार करतात ज्याला आपण सर्फॅक्टंट फ्लुइड असं म्हणतो, आणि ज्यामुळे ह्या अल्व्हिओलस कोलॅप्स होत नाही. आता इथं आपण हे गॅस एक्सचेंज इथं दाखवलेलं आहे. या अत्यंत या अल्व्हिओलर सॅकच्या इमिजिएट जवळ ह्या रक्तवाहिन्या असतात आणि या ठिकाणी थोडीशी जागा असते. तर या ठिकाणी आपण नंतर बघणार आहोत की काय हा इफेक्ट हा होत असतो. तर हे फंक्शन जे आहे आपण लंग्सचं जे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट सिस्टीमचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. अजून याच्यामध्ये आपल्याला क्लिअर दिसेल या अल्व्हिओलर सॅक मध्ये आता जेव्हा विषाणूची एंट्री होते, जेव्हा हा आपल्या नाकातून प्रवास करून अपर रेस्पिरेटरी सिस्टीम मधून ट्रॅकिया मधून हा खाली येतोय लंग्स पर्यंत, अल्व्हिओलामध्ये या विषाणूचा प्रवास आलेला आहे, म्हणजे अपर रेस्पिरेटरी ट्रॅक पासून तो लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक पर्यंत पोहोचलाय, अल्व्हिओलर सॅक पर्यंत जाऊन पोहोचलाय आणि त्याचं आवडतं भक्ष्य म्हणजे टाईप 2 न्यूमोसाइट्स आहेत. ओके, आणि टाईप 2 न्यूमोसाइट वरती AC2 जो रिसेप्टर आहे तो त्याला भयंकर आवडतो, त्याचं खाद्य येते. तर त्या रिसेप्टरमुळे हे आकर्षित होतात, टाईप 2 न्यूमोसाइट्स पर्यंत येऊन पोहोचतात. आता इथं आल्यानंतर एक धमाका होतो. धमाका म्हणजे आता या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे खरोखर याला आव्हानात्मक, हा जो शब्द आपण वापरलेला अपिलिंग ऍड्रेस मध्ये, तर तो खरंच सार्थ आहे असं म्हटलं तरी चालेल. इथं लंग्सच डॅमेज नाही होते, इथं रेस्पिरेटरी सिस्टीमच डॅमेज नाही होते, तर तुमची रोगप्रतिकार शक्तीला आव्हान आहे. बाकीचे ऑर्गन ज्याला आपण हृदय असं म्हणतो, किडनीज असं म्हणतो, लिव्हर असं म्हणतो, हे मल्टिपल ऑर्गन या सगळ्यांना अफेक्ट करण्याची ताकद ही एवढ्याशा विषाणूमध्ये आपल्याला दिसत पण नाही. म्हणजे आपला दुश्मन हा अदृश्य आहे. तिथं कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला समोर दिसत होतं, कुरुक्षेत्रामध्ये कुरु सैन्य दिसत होतं, पण इथं आपल्याला हे कुरु सैन्य दिसत नाहीये. म्हणजे समोर माझ्या कोरोना विषाणू आहे की नाही, तो अतिसूक्ष्म आहे आणि त्याच्या खानाखुणा समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, कारण आपल्याला आपल्या दुश्मनाची ओळख ही अत्यंत चांगली हवी, म्हणजे त्याचा जो कावेबाजपणा आहे तो आपल्याला कळेल आणि मग त्याचा आपल्याला काटा काढता येईल. तर हा उद्देश आहे. तर इथं आपण बघतो आहोत की हा छोटासा इथे बारका SARS-CoV-2 आलेला आहे आणि मॅक्रोफाजने ओळखलं याला की कुणीतरी परकीय आलेला आहे, दुश्मन आलेला आहे, कारण आपलं या सगळ्या सैनिकी पेशी आहेत, WBC चे प्रकार आहेत, जवळपास 100 प्रकारच्या वेगवेगळ्या सेल असतात WBC व्हाईट ब्लड सेलच्या, आणि सगळ्यात पहिल्यांदा या सेल फोटो काढतात, सगळ्या बॉडीमध्ये वॉर्न करतात की अरे आपल्याकडे कुणीतरी परकीयाचं आक्रमण झालेलं आहे, सावध राहा, तयार राहा, जागते रहो, असा अलार्मिंग सिग्नल देण्याचा प्रयत्न लगेच तातडीने व्हायला लागतो. तशा रीतीने हे अल्व्हिओलर मॅक्रोफॅज, अल्व्हिओलर सॅक मध्ये असणाऱ्या मॅक्रोफॅज जे पेशी आहेत, या ऍक्टिव्हेटेड टी सेल्स ह्या काही सायटोकाइन्स आणि किमोकाइन्स तयार करायला सुरुवात करतात की आता आपल्याला परकीय कोणीतरी आलंय, सावध कसं करायचं, मग हा मेसेज कसा जाऊ द्यायचा. तर हे मेसेज देण्याचं काम करतात इंटरल्युकिन 1 आणि इंटरल्युकिन 6 किंवा ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर अल्फा वगैरे वगैरे. तर हे जे सायटोकाइन्स आहेत हे भराभरा तयार व्हायला लागतात, न्यूट्रोफिल्स तयार करतात हे सगळं, आणि ह्या असं नाजूकचं असं हे जे मेम्ब्रेन आहे याच्या बाहेर जाऊन पडतं आणि हे एंटर करतं सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये.
हे सगळे हॉर्मोन्स. आणि मग हे एकदा सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये एंट्री केली की अख्ख्या शरीरभर जाऊन पोहोचणार आहे की आपल्याला हल्ला झालाय, जागृत राहा, सावध राहा, सावधान राहा. आणि अशा रीतीने एकच जसं आपल्याला मुक्का मार लागतो, सूज येते त्या ठिकाणी, कारण सगळ्या बॉडी मधून ह्या ज्या आपल्याला फायटिंग सेल ज्या आहेत त्या ठिकाणी प्लाझ्मा बरोबर त्या सर्व येतात आणि त्यामुळे सूज येत असते. त्याच पद्धतीने याला आपण लंगचे इन्फ्लमेशन असं म्हणतो. दूषित झाल्यात लंग्स या विषाणूमुळे आणि आपली रोगप्रतिकार शक्ती जी आहे ह्या पद्धतीने रिस्पॉन्ड करते आहे. तर अशा रीतीने आपण इथे लेबल केलंय की अशा पद्धतीने एक सायटोकाईन स्टॉर्म हे जे आहे वादळ सुरू होतं आणि अशा रीतीने हे ब्लड व्हेसल मध्ये जाऊन पोहोचलं आणि ही सर्क्युलेटरी सिस्टीम सगळ्यांना वॉर्न करते. आता हे इंटरल्युकिन्स वगैरे किंवा सायटोकाइन्स ह्या रक्तवाहिनीमधून जाण्यासाठी या रक्तवाहिनी व्हासोडायलेशन होतं. म्हणजे आधी या अशा बारक्या असतात तर त्या आता मोठ्या व्हायला लागतात आणि त्यामुळे प्लाझ्मा, ब्लड ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये वाढायला लागतात. अजून एक दुसरी गोष्ट होते की हे जे फायब्रिनोजेनचे रूपांतर आहे फायब्रिन मध्ये व्हायला लागतं, कारण अँटीथ्रोम्बिन आहे. अँटीथ्रोम्बिनची मात्रा ही कमी व्हायला लागते आणि त्यामुळे कोॲग्युलेशन जे आहे ते वाढतं आणि म्हणजे रक्त घट्ट व्हायला लागतं. म्हणजे रक्तही घट्ट व्हायला लागतं, या आर्टरीज पण मोठ्या व्हायला लागतात. म्हणजे सडनली सुरू होतं 2-3-4 दिवसानंतरच्या सिम्पटम मध्ये. तर अशा रीतीने हे वेगवेगळे आपण इफेक्ट दाखवलेले आहेत. तर काय जास्त असेल तर आपल्याला दीपाली माताजी सांगणारच आहेत. तर सिव्हिअर स्टेज मध्ये अशा रीतीने अल्व्हिओलाई जे आहेत त्या आपल्याला अफेक्ट झालेल्या बघायला मिळतील. आणि हे नुसतंच याच्या पुरतं मर्यादित न राहता याच्या पुढे इट विल गो टू हायपर कोॲग्युलेशन, लिम्फोपेनिया, सर्व शरीरभर लिम्फोसाइट्सचा काउंट हा वाढणार आहे. आपण सीबीसी केलं किंवा बीबीसी पेरिफेरल ब्लड स्मिअर जर केलं, आपण काउंट जर घेतला तर त्यामध्ये आपल्याला सर्व लिम्फोसाइट ह्या फायटिंग सेलचा जो काउंट आहे हा जास्त आढळेल. त्यानंतर ह्या मोनोसाइट ज्या आहेत त्या वाढतील, मोनोन्यूक्लियर सेल इन्फिल्ट्रेशन बघायला मिळतं, हायपर इन्फ्लमेशन हे बघायला मिळतं. आणि ब्लड मध्ये काही घटक हे वाढतात, जसं क्रिएटिनिन प्रोटीन वाढणार आहे, एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट वाढणार आहे, फेरिटिनची मात्रा वाढणार आहे, डी टायमर वाढणार आहे, न्यूट्रोफिल आणि लिम्फोसाइट रेशो वाढणार आहे, सायटोकाईन लिम्फोकाईन तर वाढलेलेच आहेत. यामध्ये स्पेशली इंटरल्युकिन 6, 7 वगैरे वगैरे. त्यानंतर किडनी रिलेव्हंट क्रिएटिनिनची अमाऊंट वाढणार आहे आणि बायोलॉजिकल युरिया नायट्रोजन देखील वाढणार आहे. जर अजून काही सुपर इन्फेक्शन असेल लंगला, बॅक्टेरिया जीवाणूंनी कॉज केलेलं, तर प्रोकॅल्सिटोनिनची मात्रा देखील वाढणार आहे. म्हणजे हे नुसतं लंग पुरतं मर्यादित नाही आहे, तर मल्टिपल ऑर्गन पर्यंत जाऊन पोहोचणार आहे आणि ज्याला आपण मल्टिपल ऑर्गन फेल्युअर असं म्हणतो. हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता हे मी जर सांगितलं की हा तुमचा कोरोना व्हायरस, याच्यामधला हा RNA, याची स्पाइक्स प्रोटीन, याला ह्या न्यूमोसाइट लंगच्या जे पेशी आहेत त्याचं हे ACE हे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम 2 आहे की जे ब्लड प्रेशर मेंटेन करण्याचं काम करतो. आधी हा व्हायरस अटॅक करत नव्हता, कारण ह्या व्हायरस वरती तसे सरफेस नव्हते, स्पाइक प्रोटीन नव्हते त्या पद्धतीचे. पण आता ह्या विषाणूकडे आलेले आहेत आणि तो हा ACE2 हे जे रिसेप्टर आहे तो ते ओळखतो. त्याला अशा रीतीने एंगल्फ केलं जातं, या विषाणूला आतमध्ये घेतलं जातं. हरिबोल, आतमध्ये घेतल्यानंतर हरिबोल हा नित्य सखी आवाज येतोय ना? हा येतोय, पण आय थिंक आता ठीक आहे. इट्स टाइम टू हँड ओव्हर टू लाईक दिस अदर हे. हो हो हो, झालं 5 मिनिट. हा इट्स ऑलरेडी, हा चालेल, ठीक आहे. ओके ओके. तर अशा रीतीने हा विषाणू लायसोझोम मध्ये येऊन
त्याचं बाकी सगळं स्केलेटन डिग्रेड होऊन आणि RNA राहतो. याचं पुढे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, रेप्लिकेशन, पूर्ण सेलचा ताबा हा विषाणू घेतो आणि त्या होस्ट सेलची सगळी मशिनरी वापरतो. जसा दरोडेखोर असतो तो हँड्सअप करतो आपल्याला, त्या पद्धतीने हा दरोडेखोरच आहे कोरोना विषाणू आणि तो सर्व आपल्या पेशींचा ताबा घेतो आणि त्याला पाहिजे तसं तो करून घेतो. तर यामध्ये सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे की मिनल भोसले आमची फ्रेंडच आहे आणि ती मायलॅब मध्ये जॉब करते आणि इंडियाचं फर्स्ट जे टेस्टिंग किट होतं मायलॅबने लॉन्च केलेलं, की पूर्वी आपल्याला 4,500 रुपये लागायचे एक टेस्टला, तर त्याऐवजी फक्त 1,500 रुपयांमध्ये आपलं होममेड इंडियाचं किट हिने स्वतः डेव्हलप केलेलं आहे मिनल भोसलेने. आदल्या दिवशी डिलिव्हरी झाली आणि दुसऱ्या दिवशी तिने हे ICMR ला आणि NIV ला तिने हा टेस्टिंग किट जो आहे हा सबमिट केलेला होता. तर 2 बाळांना जन्म दिला तिने, एक ह्या किटला, टेस्टिंग किटला आणि दुसरं तिचं स्वतःचं बाळ. या किरण मजुमदार शॉ आहेत ज्यांनी इटोलिझुमॅब हे औषध खास कोरोनासाठी अँटीव्हायरल ड्रग म्हणून बनवलं. एका छोट्याशा गॅरेजमध्ये त्यांनी त्यांची बायोकॉन कंपनी सुरू केलेली असून आज जगभर प्रसिद्ध असलेली बायोकॉन कंपनी, आणि त्यांनी सुद्धा वेळेची जाणीव ठेवली आणि आपल्या मदतीसाठी जाऊन आल्या. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात सिरम इन्स्टिट्यूट पुणे जी आहे तिथं कोरोना विषाणूसाठी जी वॅक्सिन कोवॅक्सिन बनवण्याचं काम चालू आहे. त्यामध्ये आपलीच बेंगॉली चंद्रा दत्ता जी आहे 34 वर्षांची, ही त्या टीम मध्ये एक मेंबर असून त्याचे सुद्धा ह्युमन ट्रायल चालू आहेत, त्यामध्ये शी इज कॉन्ट्रीब्युटिंग. तर सर्वात जास्त जो धोका आपण बघतो की गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध असतील, ज्यांच्यामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट झाले, दम्याचे रुग्ण, कर्करोग रुग्ण किंवा मधुमेही रुग्ण किंवा उच्च रक्तदाब रुग्ण अशा रीतीने किंवा HIV पेशंट्स यामध्ये आपल्याला धोका जाणवतो. त्याची लक्षणं सर्वात महत्वाचं म्हणजे ताप आहे, श्वास घेण्याला त्रास होणं हा आहे आणि कोरडा खोकला आणि थकवा येणं, आणि बाकीचे गंभीर लक्षणं ज्याला आपण म्हणतो छातीत दुखणं, धाप लागणे श्वास घेण्यासाठी आणि हालचाल व बोलणे देखील मंदावते. तर अशा रीतीने आपण जर वेळेस उपाययोजना केल्या आणि त्यापूर्वी जर काळजी घेतली तर नक्कीच हा आजार बरा होऊ शकतो. या ठिकाणी आपण सिम्पटम बघतो. कोरोना चाचणीसाठी नझोफॅरेंजियल किंवा ओरल स्वॅब टेस्ट केले जाऊ शकतात. सगळ्यात गोल्ड स्टँडर्ड म्हणून RT-PCR ज्याला आपण म्हणतो ही पद्धत वापरल्या जाते आणि अँटीजेन टेस्टिंग जे स्वस्त आहे पण फॉर टाइम बिंग आपण हे अडॉप्ट केलं तरी सुद्धा चालू शकतं, जे आपण घरच्या घरी देखील टेस्ट करू शकतो. कोरोना उपचार मी जसं सांगतेय की कोरोनावर उपचार नाही आहेत, आपण फक्त ट्रायल अँड एरर करतो आहोत. वेगवेगळी औषधं आहेत, जसं फ्लूचं औषध टॅमीफ्लू, हायड्रॉक्सी क्लोरोक्विन HCQ ज्याला आपण म्हणतो, किंवा अजूनही जे HIV ला आपण 30 औषधं वापरतो 30 याला पण वापरली जातात. तर अशा रीतीने उपचार करत बसण्यापेक्षा प्रथमोपचार हे बेटर राहील, प्रिव्हेन्शन हे बेटर राहील आणि त्यासाठी आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या समोर येत आहे डॉक्टर दीपाली शिंदे माताजी, ज्या उत्कृष्ट पद्धतीने आपलं डाएट कसं असावं, योगा मेडिटेशन कसं असावं आणि कुठल्या हर्ब्स माताजींच्या मदतीने आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला 1 करोडचं प्रोजेक्ट सबमिट केलेला आहे आणि मे बी 8 दिवसात आम्हाला त्याचं ग्रीन सिग्नल पण मिळेल. तर माताजींचा हार्डकोअर त्याचा इंटरेस्ट एरिया डोमेन वर्क आहे. तर आपण त्यांच्या लेक्चर बद्दल आता ऐकूया. राघव. हरे कृष्ण. दीपाली. हरे कृष्ण. येतोय आवाज? ऐकू येतं ना? हो येते. हा, खूप छान पद्धतीने माताजींनी शास्त्रीय दृष्ट्या सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी आध्यात्मिकतेला पण त्यांनी छान कोरिलेट केलं. तर सर्वात प्रथम मी गुरूंना वंदन करते आणि आरोग्याचे देवता धन्वंतरी यांच्या चरणी प्रणाम करून सुरुवात करते. तर आपल्याला माहिती आहे की भौतिक जग इको येतोय मॅडम. माताजी इको होतोय मॅडम आवाज तुमचा.
हरी बोल. हा, आता हा माताजी रिपीट होतोय म्हणजे इको होतोय तुमचा आवाज सारखा. आता बरोबर आहे. हो बरोबर आहे. येतोय, हा हा ओके ओके ओके. तर भौतिक जग म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या 4 संकट ज्याला आपण म्हणतो किंवा 4 मूळ दुःख आहेत ते आपण सगळेजण जाणतो. तर मृत्यू तसं बघायला लागलं तर भयावह आहे. जरी आपण आध्यात्मिक याच्यामध्ये असलो तरी सुद्धा मृत्यू म्हणल्यानंतर नाही म्हटलं तरी थोडंसं अंगावर शहारे येतात. तर मृत्यूचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक नियतकालिक मृत्यू आहे आणि अनियतकालिक मृत्यू आहे. नियतकालिक म्हणजे काय की वयाचं व्यवस्थित वयोवृद्धता आलेली आहे, सगळं झालेलं आहे, संसार आपण म्हणतो ना धर्म, अर्थ, काम, मोक्ष या ह्याच्यातनं गेलेले आहेत आणि मग मृत्यू झालाय. तर तो आपल्याला तितकासा वेदनादायी ठरत नाही. परंतु जो दुसरा आहे अनियतकालिक मृत्यू, ज्याला सडन डेथ म्हणतो, तर तो नक्कीच आपल्याला सहन करणं थोडंसं कठीण जातं. तर थोडासा हा पॅन्डेमिक किंवा करोनाचा जो विषय आहे तर हा याच प्रकारामध्ये जातो की जिथं अनियतकालिक मृत्यू हा मुख्यतः आहे. तर त्या दृष्टीने आयुर्वेदामध्ये म्हणजे पॅन्डेमिकचा विचार जर करायचा झाला किंवा करोनाचा, तर याच्यामध्ये 2 मुख्य भागांमध्ये वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. एक म्हणजे कृमी विचार, जो आता माताजींनी खूप सविस्तरपणे मांडला की जिथं विषाणू, जीवाणू या सगळ्या प्रकारांमध्ये हे सगळे कृमी आहेत जे तुम्हाला दिसत नाहीयेत, पण कीर्ती फार मोठी आहे. तर किंवा ज्याला अदृश्य स्वरूपातील राक्षस किंवा शत्रू असं म्हटलं माताजींनी. तर हा सगळा कृमी विचार आहे. आणि दुसरा एक महत्वाचा विचार येतो तो म्हणजे जनपदध्वंसनी. जनपदध्वंस म्हणजे काय की जिथं मोठ्या प्रमाणामध्ये माणसांची हानी होते. तर ह्याची सुरुवात खूप छान, म्हणजे ह्या अध्यायाची सुरुवात खूप छान झाली आहे की पंचाल क्षेत्रामध्ये गुरु शिष्य चाललेले आहेत, वनामध्ये विहार करतात आणि गुरु शिष्यांना म्हणतात की ह्या वनस्पती गोळा करून ठेवा. तर सुरुवात अशी का झाली की याचा अर्थ त्यांना असं सांगायचं होतं की पुढे जाऊन या वनस्पती म्हणजे हवेची दृष्टी होणारे किंवा जमीन ह्याची दृष्टी होणारे आणि त्यामुळं औषधी जे वनस्पतींचं जी पोटन्सी आहे, वीर्य आहे, तर ते आपल्याला पाहिजे तसं मिळणार नाही. तर हा जो प्रिपेअर्डनेस महत्वाचा असतो, तर ते सांगण्यासाठी हा मुख्यतः या अध्यायाचा चर्चा आलेली आहे. तर सुरुवात अशी झालेली आहे की जनपदध्वंस याच्यामध्ये प्रिपेअर्डनेस म्हणजे पुढं होऊ घातलेल्या संकटाचा आधीच आपल्याला आपण तयार होणं, तयारीत असणं हे फार महत्वाचं राहतं. तर याची मुख्य 4 कारणं आहेत. तर याच्यामध्ये हवेची दृष्टी होते, ज्याला वायुदृष्टी म्हणतो. दुसरं म्हणजे जलदृष्टी, म्हणजे आपण बऱ्याचदा अनुभवतो की कॉलरा सारखा आजार आहे किंवा कावीळ सारखा आजार आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुमचं पाणी, दूषित पाणी हे जर मिक्स झालं प्यायच्या पाण्यामध्ये तर लगेच हे आजार निर्माण होतात. किंवा देशाची दृष्टी आहे, देशाची म्हणजे थोडक्यात भूमीची. एखाद्या ठिकाणचे आजार तिथं सुरुवात म्हणजे एखाद्या गोष्टीचा आजाराची सुरुवात ही त्या जमिनीपुरती मर्यादित असते. जसं फिलॅरियासिस किंवा ज्याला हत्ती पायासारखा जो आजार आहे तर तो हा दलदलीच्या भागात होतो. तर ही दृष्टी असते. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळाची दृष्टी, म्हणजे जे आपण आता अनुभवतो की पावसाळ्याचा सीझन आहे पण कमी पाऊस पडतो किंवा पाहिजे त्यापेक्षा जास्त पडतो किंवा अवेळी पडतो, ही काळदृष्टी झाली. तर अशी 4 मुख्य दृष्टी असतात किंवा बिघाड असतात. तर एक मधले हवेमधले बिघाड, पाण्यामधले बिघाड, जमिनीचे बिघाड आणि काळाचे बिघाड. आणि जर आपण विचार केला तर हे उत्तरोत्तर जास्त कठीण आहेत. तर हा मुख्य म्हणजे सुरुवात जनपदध्वंस का होतो आणि कशा पद्धतीने होतो ही अशी सुरुवात आहे. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे सांगितलंय आयुर्वेदामध्ये ते म्हणजे अधर्म. तस्य मूलम अधर्मम असं सांगितलंय. तर अधर्म म्हणजे काय की कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला रिलिजनचा उल्लेख नाहीये, म्हणजे तो भागच नाहीये. अधर्म म्हणजे काय की माझं जे नियत कर्म आहे ते जर सोडून मी दुसरं काहीतरी करत असेल तर तो
स्वभावाच्या विरुद्ध जाणं हा एक प्रकारचा अधर्म आहे. तर त्या दृष्टीने अधर्म हा शब्द आलेला आहे. तर आता सिंपल आहे, कारण जर अधर्म आहे तर उपाय काय असणार आहे, तर धर्मपालन. जसं आता माताजींनी सांगितलं की इम्युनिटी पाहिजे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये सुद्धा धर्मपालन जर केलं तर आपोआप ती तुमची युद्धभूमी तयार होते किंवा इम्युनिटी वाढते, हे निश्चित. अधर्म जर कारण आहे तर धर्मपालन कुठल्या लेवलवरती आपण करू शकतो, तर एक तर शारीरिक धर्मपालन आणि दुसरं आहे मानसिक धर्मपालन. तर शारीरिक धर्माचं आपण पहिले चर्चा करूयात. तर शरीराबद्दल उल्लेख करताना सगळ्यात महत्वाचं काय आहे की धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे 4 आपण पुरुषार्थ म्हणतो, हे कशावरती अवलंबून आहेत, तर शरीर जर निरोगी असेल तर तुम्ही हे सगळं साध्य करू शकता. त्यामुळं असं म्हटलंय की सर्वमन्य परित्यज्य शरीरम अनुपालयेत तद्भावे हि भावानां सर्वाभाव हा शरीरीनाम. म्हणजे काय की एखादी अशी काही स्टेज आली असेल तर सगळं हे करा आणि पहिले शरीर व्यवस्थित राहणं याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे ही एवढ्या मूळ काय म्हणतो आपण, मूळ नीट करणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे शरीराला फार महत्वाचं स्थान आहे. जसं आपण म्हणतो की मंदिरामध्ये देवाला जसं महत्व आहे तसं शरीरामध्ये आत्मा आहे, पण मंदिराची स्वच्छता पण तितकीच महत्वाची आहे. तसंच आत्म्याबरोबर शरीराचं आरोग्य टिकवणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यामुळे शारीरिक धर्मपालन हा फार महत्वाचा मुद्दा इथं महत्वाचा आहे. तर शारीरिक धर्म पालन करणं म्हणजे काय, तर कुठलाही आजार घ्या, म्हणजे आयुर्वेद हा मुख्यतः 2 ह्याच्यावरती विचार करतो. एक म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार परिमोक्षः. म्हणजे काय की आहे ते व्यवस्थित टिकवा. स्वास्थ्य मिळालंय, शरीर मिळालंय, त्याला टिकवा. तर पहिले नीट राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा आणि 50% हा भाग तिथं येतो. आणि मग त्यातनं सुद्धा जर तुम्हाला आजार निर्माण झाले तर मग तुम्ही उपचार करा. तर अशा 2 ह्याच्यामध्ये आयुर्वेदाचा मुख्य विचार येतो. त्यामुळं स्वास्थ्य टिकवणं म्हणजे काय, तर कुठलाही आजार घ्या, 3 गोष्टी महत्वाच्या राहतात. एक म्हणजे तुमचा आहार, म्हणजे तुमचं डाएट ज्याला आपण जेवण म्हणतो ते महत्वाचं आहे. पुरेशी झोप ज्याला निद्रा म्हणतो ती महत्वाची आहे. आणि तिसरं म्हणजे ब्रह्मचर्य हा एक भाग येतो. त्याच्यामध्ये व्यायाम हा सुद्धा महत्वाचा ठरतो. त्यामुळे आपण चर्चा करणार आहोत की आहार, निद्रा आणि व्यायाम या प्रकारांवरती. तर मी पुढे स्लाइड दाखवेन. तर आहार म्हणजे काय, आहार कसा असला पाहिजे हे महत्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही खाता आहात ते पण आपण काही खात आहोत ते मला हितकर आहे ना, ह्याचा विचार फार महत्वाचा राहतो. म्हणजे मला योग्य आहे ना, की समोरच्याचं हे जेवण आहे म्हणून मला पण तेच चालेल, किंवा मी आजारी आत्ता आहे तर मला नेहमीच जेवण चालेल असं होत नाही. त्यामुळे मला आत्ता या क्षणी कुठल्या आहाराची जास्त गरज आहे किंवा हितकर आहे ना, हे फार महत्वाचं राहतं. आणि दुसरं म्हणजे हितभूक ज्याला म्हणतो की हितकर आहार जेवण घेणं. आणि दुसरं म्हणजे मितभूक म्हणजे काय, आपण म्हणतो ना की गरजेपेक्षा, म्हणजे भूक आहे त्यापेक्षा 2 घास कमी खाणं, थोडस काय म्हणतो आपण भूक ठेवून जेवण करणं हे फार महत्वाचं आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये आहारामध्ये काय काय येतं, तर हितकर आहार म्हणजे काय, तर ते जे धान्य आहे किंवा भाजीपाला आहे तो योग्य प्रकारचा आहे ना, हे महत्वाचं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही आपण पदार्थ घेणार आहोत तर हे आपल्या परंपरेमध्ये जे काही पद्धतीने आलेले आहेत किंवा आपली आई आजी ज्या प्रकारचा स्वयंपाक करत होती त्याला आपण एक प्रकारे सात्म्य किंवा ते आपल्याला आपण युज टू झालेलो असतो. त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. पारंपरिक आहार घेणं हे ह्याच्यामध्ये फार महत्वाचं राहतं. म्हणजे उगाच आता पनीर हे ह्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे म्हणून पनीरचीच भाजी खाणं
तर हे पचणार नाहीये महाराष्ट्रामध्ये राहून, आपल्याला ते पचणार नाहीये. त्यामुळं म्हणून म्हटलं की आपल्या आई वडील सॉरी आई आजी किंवा आपल्या घरामध्ये पारंपरिक रीतीने जे काही आहार बनवलेला आहे, महाराष्ट्रीयन जे काही डिशेस आहेत, तर ह्याचा विचार जास्त महत्वाचा राहतो. तर अशा पद्धतीने जर आहार व्यवस्थित असेल तर ते महत्वाचं, ज्याच्यामध्ये साही रसांचा विचार केलेला असतो. म्हणजे गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, मीठ तर असतंच, कडू आहे किंवा थोडीशी तुरट चव. तर थोडस आपण जर पान बघितलं तर भाजी पोळी म्हणजे उजवीकडचे पदार्थ हे त्या मानाने क्वांटिटी जास्त असतात, ज्याच्यामध्ये वरण भात भाजी पोळी याचा वापर असतो, त्याच्यावरती तूप असतं. त्याच्यानंतर डावीकडचे पदार्थ त्याची क्वांटिटी अगदी छोटी असते, म्हणजे लोणचं असेल तर ते थोडंसं असतं, नावालाच एखादे चटणी असते किंवा अशा पद्धतीने. तर ही जी महाराष्ट्रीयन डिश आहे किंवा हे बघणं फार महत्वाचं आहे. तर हा आहार आपल्याला सात्म्य किंवा आपण युज टू झाल्यामुळं आपल्या शरीराचं ते योग्य प्रकारे पोषण करत असतं. त्यामुळं आहार हा फार महत्वाचा आहे. त्याच्या पुढे जाऊन म्हणजे मी त्याच्या डिटेलमध्ये अजून फारसं जात नाही. सगळ्यात महत्वाचं आत्ताच्या स्थितीला आपल्याला काय महत्वाचं आहे, तर योग्य वेळी जेवणं. म्हणजे जरी आहार घेतला, आपण म्हटलं की ठीक आहे आपण रोजचं जेवण जेवतो, पण कशा पद्धतीने जेवलं पाहिजे, तर पूर्णपणे लक्ष देऊन, छोटे घास घेऊन, खूप फास्ट न घेता, किंवा टीव्ही समोर आहे आणि आपण जेवतोय, तर अशा पद्धतीचे गोष्टी टाळणं गरजेचं आहे. कारण शेवटी त्याचा सगळा परिणाम हा पचन संस्थेवर होतो. आणि पचन म्हणजे फक्त पोटामध्ये होत नाही, पचन हे तोंडापासून सुरू होतं, की ज्याच्यामध्ये लाळ मिक्स होते आणि तिथून पचनाला सुरुवात होते. त्यामुळे तिथं जेवढ्या चांगल्या पद्धतीने चावून खाणं किंवा छोटे छोटे घास घेणं, ह्याच्यामुळं पुढचा आहार रस व्यवस्थित तयार होतो. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने. वेळा योग्य हव्यात. म्हणजे काय, की आधीच पचलेलं नाहीये, म्हणजे 12 वाजता जेवण झालंय, नंतर थोडीशी विश्रांती घेतलीये आणि मग परत 3 वाजता 4 वाजता कोणीतरी भेटलंय म्हणून काहीतरी अजून काहीतरी तोंडामध्ये टाकलंय. असं न करता आधीचं जेवण व्यवस्थित पचलंय ना, भूक आपल्याला लागलीये ना, पचलंय ना म्हणजे काय, की आपल्याला भुकेची संवेदना झालीये ना, हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळं योग्य वेळी जेवण घेणं हे फार महत्वाचं आहे. याच्यामुळं काय आहे, की म्हणजे काय, की 2 मुख्य जेवणामध्ये कमीत कमी एक 6 तासाचं तरी अंतर असणं गरजेचं आहे. किंवा 2 छोट्या एखादं काहीतरी छोटंसं काहीतरी घेतलं तर त्याच्यामध्ये आणि मोठ्या जेवणामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर असणं गरजेचं आहे. तर या वेळा योग्य असणं महत्वाचं आहे. नाहीतर कसं होतं, की आपण भात शिजायला ठेवलाय आणि 4 पाहुणे आलेत म्हणून परत त्याच्यामध्ये जर तांदूळ टाकला तर तो भात कसा शिजेल? आधीचा तो काहीतरी गाळ होईल, नंतरचा अर्धा कच्चा हे होईल. म्हणून हे महत्वाचं आहे, की आधीचं जेवण पचलं आहे ना आणि 2 जेवणामधलं अंतर व्यवस्थित आहे ना, हे फार महत्वाचं आहे. कारण याच्यावरतीच तुमचं वात पित्त कफ किंवा शरीरातले जे काही रस आहे, रक्त आहे, मांस आहे, हाडं किंवा ह्या सगळ्या गोष्टी, बुद्धी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती व्यवस्थित बनणार आहेत. त्यामुळं आहाराला खूप महत्व आहे. तर सगळ्यात म्हणजे आता आपण बघितलं, की योग्य वेळी भूक असताना जेवणं, आधीचं जेवण पचलेलं आहे ना, हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरा एक महत्वाचं आहे, की पाण्याचं एक बऱ्याचदा आपल्याला थोडंसं क्युरिओसिटी असते. तर जेवणामध्ये मध्ये मध्ये थोड्या वेळाने पाणी पिणं हे गरजेचं राहतं. जसं आपण कणिक मळताना थोडं थोडं पाणी घालून कणिक मळतो, एकदमच सुरुवातीला पाणी घेणं किंवा नंतर पाणी घेणं असं करत नाही, तर ती मग एकजीव होते. तर हाच नियम इथे पण लागू आहे. तर मध्ये मध्ये थोडं पाणी घेणं महत्वाचं आहे. जेवणानंतर खूप जर पाणी घेतलं तर मग ते पचन नीट होणारच नाही. कारण जो काही शेवटी अग्नी आहे ना, होम करतोय ना आपण. जेवण घेणं म्हणजे आपण उदरभरण हे जाणीचे यज्ञ कर्म, होम आहे हा. मग होमामध्ये शेवटी एकदम पाणी ओतलं तर मग काय अर्थ आहे? मग त्याचं काय होणार आहे? तर सगळे हे वात पित्त कफ सगळं विचित्र पद्धतीने बनतील. त्यामुळं योग्य पद्धतीने जेवणाचा हा भाग हवा.
बऱ्याचदा असं असतं की पाण्याच्या बाबतीत आता विषय निघाला म्हणून की उठल्या उठल्या मी 1 लिटर तांब्याभर पाणी पितो किंवा पिते आणि रात्री झोपताना खूप पाणी पिते, हे हे राहतं. तर ह्याच्यामध्ये काय होतं की शेवटी पचन क्रिया वरती परिणाम होतो. जसं आपण म्हणलं की यज्ञकर्म आहे हे. त्यामुळं या गोष्टी टाळणं फार महत्वाचं आहे. कारण हे सांगण्याचं उद्देश काय आहे, तर आपण आता माताजींनी सांगितलं की लंग हा मुख्य त्याचा काय म्हणतो आपण पहिला अटॅकिंग व्हिक्टिम ज्याला म्हणतो आपण, तर तो आहे. पण तिथं असणारा जो काही शेवटी कफच बाहेर पडतो ना, किंवा श्वासाला त्रास होतोय. पण ह्या कफाची निर्मिती कुठे होतीये, तर पोटामध्ये होतीये, आमाशयामध्ये होतीये. म्हणून मी हे पचनाचं आत्ता एवढं डिटेलमध्ये सांगितलं, कारण तिथं तुमचा कफ सुरुवातीलाच तयार होणार आहे आणि तो जर विचित्र पद्धतीने झाला तर आपल्याला निश्चितपणे कफाचे आजार, सर्दी, खोकला हे निश्चितपणे जाणवणार आहेत. म्हणून या पद्धतीने विचार महत्वाचा आहे, ज्याचा करोनाच्या दृष्टीने आपल्याला म्हणजे तरी हा महत्वाचा विचार राहणार आहे करोनाच्या दृष्टीने. कारण तुम्ही तिथंच म्हणजे अटॅकिंग जिथं सुरुवात होणार आहे तिथेच जर तुम्ही तिथलं यंत्र सुरळीत केलं तर पुढचं आपण व्यवस्थित सगळी यंत्रणा व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे हा विचार महत्वाचा आहे. मग सगळ्यात महत्वाचं, जसं आपण सर्दी खोकला झाल्यानंतर कुठल्या गोष्टी टाळतो हे आपल्याला माहितीये, तर थोडक्यात सांगते की त्याच गोष्टी आपल्याला करोनाच्या बाबतीमध्ये सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की दही खाणं किंवा थंड पदार्थ, खूप आंबट पदार्थ, तळलेले पदार्थ किंवा फळं. आत्ताचा सीझन जो आहे तर पावसाळ्यामध्ये तितकासा म्हणजे फळांचा हा सीझन नाहीये फारसा, पण पेरूच खाल्लाय, सीताफळच खाल्लंय, असं न करता हे कारण हे प्रकार सगळे कफ वाढवणार आहेत. त्यामुळं या पद्धतींना आपल्याला हे गोष्टी टाळणं फार गरजेचं आहे. तर काय खाऊ नये हे आता ह्या सीझनला फार महत्वाचं राहतं. दही, परत एकदा सांगते, दही, थंड पदार्थ, तळलेले पदार्थ किंवा फळांमध्ये कफ निर्माण करणारे जसे केळी आहेत, सीताफळ आहे किंवा पेरू आहे, ह्या गोष्टी आपल्याला टाळणं आत्ताच्या सीझनला गरजेचं आहे. पुन्हा वरचेवर खात राहणं असं करू नये, कारण आधीचं जेवण पचणं महत्वाचं आहे. तर आहाराचा हा भाग महत्वाचा आहे. याच्यामध्ये पाण्यामध्ये गरम पाणी, म्हणजे जर जेवताना आपण आत्ताच्या सीझनला गरम पाणी पित राहिलो मध्ये मध्ये किमान जेवताना, तर निश्चितच त्याचा उपयोग होणार आहे चांगला. तर ह्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो. डिटेल अजून मी कुठले काढे आहेत ते मी तुम्हाला सांगते लास्ट. तर आहाराचा हा भाग झाला. दुसरं आहे म्हणजे झोप, ज्याला निद्रा म्हणतो. तर याच्यामध्ये झोप निश्चितच आवश्यक आहे, पण ती कुठली, तर रात्रीची झोप महत्वाची. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण रात्री जागरण करतो आणि मग सकाळी लवकर उठायचं असतं, मग दुपारची विश्रांती घेतो. तर असं न करता रात्रीची झोप हीच महत्वाची आहे, कारण तीच शरीराचं बळ किंवा इम्युनिटी टिकवणारी राहणार आहे. त्यामुळे रात्रीचं जेवण लवकर घ्यायचं, जितक्या लवकर घेता येईल, 6-7 पर्यंत जरी घेतलं तरी चालेल. आणि नंतर 2 तासानंतर किमान, म्हणजे 2 तासाचं किमान अंतर ठेवून त्याच्यानंतर झोपणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळं 9, 9:30, 10 मॅक्सिमम त्यावेळेस झोपणं हे गरजेचं आहे. आणि मग तुम्ही सकाळी व्यवस्थित उठून पूर्ण तुमचं आपली दिनचर्या आपण व्यवस्थित टिकवू शकतो. तर दुपारची झोप टाळायची आहे, कारण दुपारची झोप ही कफ वाढवणारी राहते, कफ आणि पित्त वाढवणारी राहते. त्यामुळं आपल्याला दुपारची झोप, विशेषतः जेवणानंतर घेतलेली झोप ही टाळायची आहे. तर अशा पद्धतीने आपण झोपेचा विचार करणं गरजेचं आहे. तिसरं आहे म्हणजे व्यायाम. तर व्यायामामध्ये किमान आपला कुठल्याही पद्धती, म्हणजे आता चालणं आपल्याला फारसं कदाचित लॉकडाऊनमुळे शक्य झालेलं नसेल, तर होता होईल तेवढं
जेवढ्या कॅपॅसिटीमध्ये, तर चालणं आहे किंवा योगासनांचे प्रकार आहेत. कारण योगासनं ही लवचिकता निर्माण करतात. सेल्सचं, जसं आपण मगाशी माताजींनी सांगितलं की सेल्स फार महत्वाचे आहेत, कारण शेवटी ते करोनाच्या विषाणूला फाईट करणारे कुठले सेल्स आहेत, तर शरीरातले जे पांढऱ्या पेशी आहेत, तर ह्या पांढऱ्या पेशी निर्मिती कुठल्या पद्धतीने होणार आहे, तर फ्लेक्झिबिलिटी आपल्या शरीरामध्ये असेल तर ती सेल्सला पण तेवढी फ्लेक्झिबिलिटी येणार आहे. त्यामुळं योगासनं हा फार महत्वाचा राहतो. तिसरा महत्वाचा प्रकार म्हणजे प्राणायाम. कारण शेवटी सेल्सना आपण प्राणवायू देणं फार महत्वाचं राहतं. त्यामुळं खूप काही अगदी आपल्याला प्राणायाम अगदी सगळ्या पद्धतीचे यायला पाहिजेत अशी अपेक्षा नाहीये. साधा अनुलोम विलोम म्हणजे ज्याला डीप ब्रीदिंग म्हणतो, म्हणजे एक नाकपुडी ब्लॉक करून दुसऱ्या नाकपुडीने श्वास खोलवर घेणं आणि हळूहळू तो बाहेर सोडणं, हा साधा सिंपल प्राणायामचा प्रकार हा ऑक्सिजन जास्तीत जास्त घेऊन प्रत्येक सेल पर्यंत तो ऑक्सिजन किंवा प्राणवायू पोहोचवणार आहे. आणि प्राणवायू जर मिळत असेल तर निश्चितच अशा व्हायरसेसना तोंड देण्याची आपली क्षमता निश्चितच आपल्या सेल्सची टिकणार आहे. तर हा आपण शरीर धर्मामधला हा मुख्य भाग पाहिला, आहार, निद्रा आणि व्यायाम. ह्याच्यामध्ये दिनचर्येमध्ये आपण विशेषतः आत्ताच्या काळाला अनुसरून अजून काय काय करू शकतो जेणेकरून आपण करोना विषाणूला लांब ठेवू शकू. तर निश्चितच बाहेर जाणं आपलं होत असतं, कारण आपण पूर्णपणे घरी राहणं शक्य नाही. तर बाहेरून आल्यानंतर वाफ घेणं किंवा हळद आणि त्रिफळा असं गरम पाण्यामध्ये हे, किंवा हे जरी नाही शक्य झालं तरी नुसत्या गरम पाण्याच्या गुळण्या करणं हे महत्वाचं राहतं. त्याच्यानंतर जलनेती म्हणून जर प्रकार, अर्थात हा शिकावा लागतो, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी करणं आवश्यक आहे. तर दिनचर्येमध्ये निश्चितच ह्या गोष्टींचा आपल्याला वापर करणं गरजेचं राहणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटी नाक हे सुद्धा आपल्याला, कारण तिथून सुद्धा या व्हायरसचा एंट्रन्स जो आहे तर तो महत्वाचा राहतो. तर आपण प्रिव्हेंटिव्ह सगळे मेजर्स आता सगळ्यांना माहिती आहेत की मास्क घालणं किंवा नाकापाशी हात पटकन न घेणं, तर ह्या सगळ्या गोष्टींबरोबर अजून तिथल्या ज्या श्लेष्मल त्वचेचं रक्षण करण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी, त्याचं आरोग्य टिकवण्यासाठी आपण एक तिथं अनुतेलासारखा एक अनुतेल म्हणून मिळतं बाजारामध्ये, किंवा अजून तेल आहेत षडबिंदू म्हणा, किंवा पण अनुतेल हे त्यातली त्यात आपण रोजच्या वापरामध्ये हे करू शकतो. तर सकाळी उठल्यानंतर किंवा ज्यावेळेस पोट रिकाम आहे 1-2-3 तास, तर त्यावेळेस आपण निश्चितच दोन्ही नाकपुडीमध्ये एक एक थेंब जरी टाकला किंवा 2-2 थेंब जरी टाकले तरी सुद्धा तिथल्या श्लेष्मल त्वचेचं आरोग्य निश्चितच नीट राहून या विषाणूला आपण तिथंच म्हणजे प्रवेशद्वारावरच अडवणं यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करू शकतो. दुसरं महत्वाचं म्हणजे तोंडामध्ये गरम पाणी असं घेणं, म्हणजे ही सवयच करून घेणं गरजेचं राहणार आहे. तर याच्यामध्ये जर आपण 1 चमचाभर थोडंसं तेल आणि गरम पाणी असं जर आपण तोंडामध्ये पकडून ठेवलं, जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ, आणि नंतर जर ते काढून टाकलं आणि ज्या वेळेस सर्दी खोकला हे लक्षणं जाणवत आहेत किंवा थोडंसं हरे कृष्णा, आवाज येत नाहीये. आवाज आवाज येत नाहीये. हा, एक मिनिट बघ. हरी फोन आला. कुठपर्यंत ऐकलंय? कुठपर्यंत ऐकलंय? ते तोंडात पाणी घेणे तेल. पाणी. हा 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 तर तेलाचं हे आपण रुटीनली करू शकतो. पण जेव्हा सायनसेस आहेत
किंवा जडपणा आहे एक प्रकारचा शरीराला, तर किंवा सर्दीसारखं आपल्याला जाणवतं थोडीशी कणकण आहे, तर अशा वेळेस फक्त गरम पाणी जरी आपण तोंडामध्ये भरून ठेवलं आणि हे एकदाच करायचंय सकाळच्या वेळेत, तर आणि मग ते टाकून दिलं तरी सुद्धा या गोष्टींनी निश्चितच फरक जाणवतो. त्याच्यामध्ये अजून पुढे जाऊन गरम पाण्यामध्ये आपण त्रिफळा पावडर मिक्स केली आणि जर ती पकडली तरी सुद्धा तुम्हाला आपल्याला जाणवेल की जर कफ साठलेला असेल तर तो बाहेर टाकून द्यायला निश्चितच मदत होते. अजून एक आपण लहानपणापासून एक पाहिलेलं आहे की लहान मुलांना जेव्हा आंघोळ घालतात त्याच्यानंतर वेखंडाचं पावडर त्यांच्या टाळूला लावतात, पायाला लावतात किंवा छातीला लावतात. तर साधा उपाय आहे हा, पण निश्चितच तो आपल्याला मदत करणार आहे. जर सर्दी खोकला ही लक्षणं सुरुवात झाली आहेत किंवा साधी गोष्ट डोक्यावरनं आंघोळ केलेली आपण, तर त्याचा परिणाम आपल्याला सर्दी खोकल्यामध्ये जाणवतो. अशा वेळेस जरी आपण जर वेखंडाचं पावडर थोडीशी मस्तकावर लावली किंवा पायाच्या तळव्यांना लावली किंवा एसी मध्ये बसणार आहोत तर त्यावेळेस सुद्धा पायाच्या तळव्यांना ही पावडर लावली तर निश्चितच ह्या गोष्टींचा आपल्याला पुढचं जे काही सगळं काही परिणाम होणार आहेत ते टाळण्याच्या दृष्टीने निश्चितच मदत होणार आहे. तर असे छोटे छोटे उपाय आहेत. जसं वाफ घेणं असं मगाशी सांगितलं तसंच एक धुपण हा प्रकार निश्चितच करू शकतो की ज्याच्यामध्ये गाईच्या शेणाची गोवऱ्या म्हणतो ज्याला आपण, किंवा तशा ते ऊद पण मिळतात आपल्याला, म्हणजे ते कांडी पण मिळते ज्याचा शेणाचा वापर असतो. तर त्याच्यामध्ये आपण कापूर, ओवा किंवा बाळंशेपा अशा पद्धतीचे जर हे टाकले किंवा वेखंडाची पावडर टाकली तर त्यांनी निश्चितच सर्दी खोकला हे कमी व्हायला मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे धुपण हा प्रकार हा रक्षोघ्न म्हणून सांगितलेला. रक्षोघ्न म्हणजे काय, आपण सगळ्यांनाच माहितीये की बाळंतपणामध्ये किंवा लहान मुलांना 101 देण्याची प्रथा आहे. तर त्याचा उद्देश हाच आहे की हे सर्दी खोकल्यासारखे आजार लांब ठेवणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रक्षोघ्न म्हणजे हे जे काही छोटे छोटे वातावरणातले हे जीवजंतू आहेत त्या गोष्टींना लांब ठेवण्यासाठी म्हणून ही द्रव्य आलेली आहेत. म्हणजे ही प्रथा ही सायंटिफिक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण या गोष्टींचा वापर करू शकतो. परत एकदा सांगते, ओवा, त्याच्यानंतर बाळंशेपा आहे, वेखंड आहे, गुग्गुळ आहे, त्याच्यानंतर कापूर, या गोष्टी म्हणजे अगदीच काही नाही मिळालं तर ज्वारीचं बाजरीचं पीठ सुद्धा टाकू शकतो आपण. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या राहतात. त्याच्यानी दुसरं गोष्ट म्हणजे वातावरण शुद्धी पण होते. तर ह्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. तर दिनचर्येचा हा भाग आतापर्यंत आपण बघितला की ज्याच्यामध्ये शरीर धर्माचं पालन करतोय आपण. आणि मगाशी म्हटलं तसं की इम्युनिटी हा फार महत्वाचा विषय राहतो, ज्याला व्याधी क्षमत्व म्हणतो. कारण शत्रू हे विविध वेशांमध्ये येणार आहेत. आज करोना आहे, पूर्वी प्लेग होता, अजून म्हणजे आहेत स्वाईन फ्लू, खूप सारे हे आहेत. तर निश्चितच जे काही आता काम चालू आहे, लस आहे म्हणा किंवा जे काही हॉस्पिटल्स मध्ये काम चालू आहे ते निश्चितच योग्य पद्धतीने चाललेलं आहे, योग्य वेळेनुसार चाललेलं आहे. पण आपण काय करू शकतो की व्याधी क्षमत्व टिकवणं हे आपली जबाबदारी किंवा त्या दृष्टीने आपण काळजी घेणं